नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSAT कोर्समधील सेशन नंबर 46 चे प्रोसेस फोलिओ प्रश्न कसे सोडवायचे हे आज आपण शिकणार आहोत। प्रोसेस फोलिओ क्रमांक 46 मधील प्रश्न पॉवरपॉइंटच्या रिव्ह्यू टॅबवर आधारित आहेत। संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या रेफरन्स मटेरियल टेम्पलेटचा वापर आपल्याला करायचा आहे। रेफरन्स मटेरियल टेम्पलेट ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनच्या स्पेलिंगच्या चुका नको आहेत। त्या स्लाइड मधील स्पेलिंगच्या चुका शोधून प्रूफ ग्रुपच्या मदतीने त्या दुरुस्त करायच्या आहेत। म्हणजेच त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर क्लिक करायचे आणि रिव्ह्यू टॅबमध्ये पहिलाच टूलबार दिलेला आहे स्पेलिंग। त्याच्या मदतीने आपण स्पेलिंग आणि ग्रामरच्या चुका सुधारू शकतो। उदाहरणासाठी अंडर वॉटरचं स्पेलिंग मी मुद्दामून रॉंग केलेलं आहे। आता स्पेलिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर पाहताय तर या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग दाखवण्यात आलेला आहे, त्याला सिलेक्ट करा व चेंज करा। तर अशा पद्धतीने स्पेलिंग व ग्रामरच्या चुका आपण सुधारू शकतो। पुढील प्रश्न क्रमांक 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे दिलेल्या प्रेझेंटेशन मधील वॉटर हा शब्द सिलेक्ट करा आणि त्याचा सिनोनिम्स शोधा। सिनोनिम्स म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये त्याला आणखी एक शब्द आहे थिसॉरस। त्यासाठी वॉटर शब्दाला सिलेक्ट करा, रिव्ह्यू टॅब मधील थिसॉरस या ग्रुपच्या टूलबारवर क्लिक करा। तुम्ही पाहताय राईट साइडला समानार्थी शब्द आपल्याला उपलब्ध झालेले आहेत व त्यातील वॉटर शब्दाऐवजी इतर शब्द सुद्धा आपण वापरू शकतो। तर अशा प्रकारे सिनोनिम्स आपण शोधलेले आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन मधील ओशियन हा शब्द सिलेक्ट करायचा आहे आणि स्मार्ट लुकअपच्या माध्यमातून त्याविषयी माहिती शोधायची। त्याकरिता सर्वप्रथम ओशन शब्दाला सिलेक्ट करून घ्या व इनसाइट ग्रुपमध्ये सर्च नावाचं टूल दिलेलं आहे, त्याला स्मार्ट लुकअप असं म्हटलं जातं। त्यावर क्लिक करा। इंटरनेटच्या सहाय्याने आपण सिलेक्ट केलेल्या शब्दाविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ही आपल्या समोर आलेली आहे। अशा प्रकारे हा देखील प्रश्न आपला सोडवून झालेला आहे। पुढील प्रश्नामध्ये दिलेल्या प्रेझेंटेशन मधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचे मराठीत भाषांतर करण्यास सांगितलेले आहे। त्याकरता सर्व टेक्स्टला सिलेक्ट करून घ्या व लँग्वेज ग्रुपमध्ये लँग्वेज टूलवर क्लिक करून त्याच्याच बाजूला तुम्हाला ट्रान्सलेटचं दिलेलं आहे, ट्रान्सलेटवर क्लिक करा। तुम्ही या ठिकाणी पाहताय की आपण इंग्लिश सिलेक्ट केलेले जे टेक्स्ट होतं ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलेलं आहे। इतरही भाषा जर आपल्याला निवडायचे असेल तर जगातल्या सर्व प्रमुख भाषा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही भाषेत आपण ट्रान्सलेट करू शकतो। पुढील प्रश्न क्रमांक 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये एक नवीन कमेंट ऍड करायचे आणि धिस स्लाइड टॉक अबाउट विंडमिल्स अशी कमेंट आपल्याला त्या ठिकाणी लिहायची। कमेंट इन्सर्ट करण्यासाठी स्लाइडला सिलेक्ट करा, त्यानंतर रिव्ह्यू टॅब मध्ये न्यू कमेंटवर क्लिक करून कमेंट टाईप करून घ्या। अशा प्रकारे कमेंट जी आहे ती आपण या ठिकाणी सेट करून घेतलेली आहे। पुढील प्रश्न क्रमांक 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये व्हाईट विंडमिल ही लाईन सिलेक्ट करा आणि इंक ग्रुप मधील पर्पल हायलायटरचा वापरून ती हायलाइट करा। त्याकरता आपल्याला सर्वप्रथम एक लाईन सिलेक्ट करून घ्यायचे व आपल्याला इंक ग्रुप मधील पर्पल हायलायटरचा वापर करून ते हायलाइट करायचं आहे। हायलाइट करण्यासाठी आपल्याला ड्रॉ टॅब मध्ये जायचंय। ड्रॉ टॅब मध्ये इथे आपल्याला हायलायटर दिलेला आहे, त्यावर क्लिक करा व नवीन हायलायटर घ्या। हायलायटर मध्ये पर्पल कलरची निवड करा व त्याची थिकनेस 4 mm करून घ्या व त्याला हायलाइट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण रिव्ह्यू टॅब मधील प्रश्न सोडवलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही देखील प्रश्न सोडवा
व MSAT परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवा. धन्यवाद.